ताई माझ्या डोक्यात मुंग्या आहेत, हात दुखतोय, मानपाट दुखते. म्हणली कधी एकदा हे संपलं असं वाटतंय. म्हणजे बरं झालं असतं ऑपरेशन नसतं केलं आणि तेव्हाच मेले असते तर. हे केव्हा कळालं की याचं प्रमाण खूप जास्त वाढत चाललंय गर्भपिशवी काढण्याचं? म्हणजे मी एक गाव असं बघितले, त्या तांड्यावर 50 एक घरं असतील. 25 ते 30 बायकांची माझ्याकडे यादी आहे त्या बायकांची. एवढ्या जणींचे ऑपरेशन झालेले आहेत ताई. आणि त्यातल्या तर मेजॉरिटी बायकांची गरज नव्हती. बायकांना जबरदस्ती तर थेटपणे केलं जात नाहीये, पण त्यांना इतकं आहे की त्यांना कन्व्हिन्स केलं जाते की तुम्हाला काढणं गरजेचं आहे. की जी बाई गर्भपिशवी काढलेली आहे तिला 50,000 रुपये मिळणार आहेत आणि मग 50,000 रुपये मिळणार आहेत तर मग कागदपत्र घेऊन ये. मी गेल्याबरोबर त्यांनी मला सांगितलं की तुमची पिशवी छलनी झाली आहे. छलनी म्हणजे तिला असे छिद्र छिद्र चाळणीसारखे पडलेत आणि अशी झाली आहे आणि तुमचं मग तुम्ही घरी जाल, पुन्हा वेळ घालवाल, पुन्हा 10-15 दिवस जाईल, मग मी काय करू शकणार नाही. हे तुमच्या बोलण्यातून जाणवतंय 13-14 वर्षाच्या पोरी चुलत्या बरोबर एकू येतं आणि माय विधवा झाली म्हणून माय भावा बरोबर एकू येतं. शाळा कुठे? 9 महिने 9 दिवस बाया तिथं काम करतात. जेव्हा तिचं बाळणपणाचं पोट दुखायला लागतं तेव्हाच ती बाहेर पडते. माझ्यासोबत आमच्या संघटनेत काम करणाऱ्या इतक्या बायका आहेत, त्यांची 2-2 बाळंतपणं पालत झालेली आहेत. कोयत्यानी त्यांची नाळ कापलेली आहे आणि 3ऱ्या दिवशी, 5व्या दिवशी, 12व्या दिवशी कामाला लागतात. तर मला विश्वासच नाही बसला की आजच्या विकसित भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये, एका जिल्ह्यामध्ये हे सगळं घडतंय. प्रत्यक्ष बाईचं काम तर फडात जायचं, एक ऊस उचलायचं, एक ऊस गोळा करायच्या, मोळी बांधायची आणि मोळी 2 माणसं डोक्यावर उचलून देतात. ही बाई त्या अनकुचीदार टोकं असलेले ऊसाचे ते कापलेले तसल्या रानातून डोक्यावर मोळी घेऊन ही बाई गाडी ट्रॅक्टरची ट्रॉलीवर चढते, ट्रकवर चढते, शिडीवर आणि उतरताना दोरीला धरून खाली उडी मारते. आणि त्यात ती गरोदर बाई असो, पाळी आलेली बाई असो की ओली बाळंतीण असो. स्वातंत्र्याला गेली अनेक वर्ष ही उलटून गेली आहेत, पण आजही महाराष्ट्राच्या एका जिल्ह्यामध्ये महिलांना त्यांची गर्भपिशवी काढावी लागते. कोण आहेत या महिला? तर या महिला आहेत ऊसतोड कामगार. का त्यांनी गर्भपिशवी काढली आहे, नेमकी काय कारणं आहेत जी ही गर्भपिशवी काढण्याचं प्रमाण इतक्या मोठ्या प्रमाणात बीड जिल्ह्यामध्ये दिसून आलं आहे, या सगळ्यांबद्दल आपण बोलणार आहोत. आपल्यासोबत या सगळ्यांवर काम करणाऱ्या ताई आहेत. मनीषा तोकले ताई आहेत. ताई, न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत आहे. ताई गेली कित्येक वर्षांपासून या क्षेत्रामध्ये काम करतायत, महिलांसाठी काम करतायत, महिलांच्या हक्कांसाठी काम करतायत. त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात नेमकी काय सामाजिक परिणाम या सगळ्यांचा महिलांवर होतोय, त्याची आर्थिक बाजू काय आहे आणि आत्ता बीड जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती आहे. ताई, गेली इतके वर्ष तुम्ही या महिलांसाठी काम करताय, महिला ऊसतोड कामगारांसाठी काम करताय. सगळ्यात आधी हे केव्हा कळालं की याचं प्रमाण खूप जास्त वाढत चाललंय गर्भपिशवी काढण्याचं? ॲक्च्युली गावागावामध्ये मी जेव्हा महिलांची संघटना उभं करण्यामध्ये, महिलांचं नेतृत्व वाढावं, त्या स्वतःच्या पायावर उभं राहाव्या, स्वतःची निर्णय क्षमता वाढावी, त्यांचे अधिकार त्यांना मिळावे, याच्यासाठी मी काम करायची. आणि ह्या काम करत असताना जेव्हा असं लक्षात आलं की एका गावामध्ये, जसं सोनीमोहा धारूर तालुक्यामधलं गाव आहे, त्या गावात मीटिंग घेत असताना हायजिनिंगच्या संदर्भात मासिक पाळीच्या पातळीवरती मी हायजिनिंगच्या लेवलला बोलत होते, कसं काळजी घ्यायची, काय मग काय. तर ह्या सगळ्या पातळीवरती चर्चा करत असताना एक बाई खूप आजारी वाटली. मी तिला विचारलं, काय झालं ताई, तुम्ही इतक्या कशा अशा उदास दिसताय, तुम्हाला त्रास होतोय का? तर त्यांनी सांगितलं, नाही ताई, माझी पिशवी काढली. म्हणलं, पिशवी काढली आहे? म्हणजे मला तो शॉक होता. कारण मी म्हाताऱ्या बायांना पिशवीच्या आजाराने त्रस्त होताना किंवा त्यांची डेथ झालेली पाहिली आहे गावात, बऱ्याचशा गावात ते दिसतंय.
आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये मला वाटलं की ही एवढी तरुण मुलगी आणि हिचं कसं काय काढली पिशवी. म्हणली तुमचं वय काय? तर ती म्हणली 23 वर्ष वय. मग मला थोडंसं काळजी वाटली आणि टेन्शनही आलं की एवढ्या कमी वयामध्ये ह्या बाईला गर्भपिशवी काढावी लागली आणि ती ऊसतोड कामगार आहे. आणि तिथून पुढं आता मी पण कार्यकर्तीच, मी काय डॉक्टर नाही, पण तेव्हापासून जवळपास ही घटना 2005च्या आसपासची आहे. आणि त्या काळामध्ये मी हे सगळं करत असताना ते दिसलं आणि मला शॉक झाला. आणि तेव्हापासून गावागावात गेलं की मग असा पिशवीचा त्रास कोणाला होतो, इथं कोणाचे काही झालंय का, डेथ झाली आहे का, किती बायका आहेत, अशा गप्पात मी बोलायची. आणि माझा पूर्ण वावर हा बीड जिल्ह्यामध्ये, तसा महाराष्ट्रभर वावर आहे वेगवेगळ्या जिल्ह्यात, पण बीड जिल्ह्यामध्ये मी राहते आणि तिथे काम करते, सगळीकडेच काम करते, पण तिथे गावागावात जाऊन वैयक्तिक स्वतःच्या जिम्मेदारीवर ह्या सगळ्या गोष्टी होत्या. आणि असं लक्षात आलं की यार हे खूपच भयानक आहे. आणि त्याच्यानंतर मला सुरू झालं की डॉक्टर जे ओळखीचे आहेत, ज्यांच्याशी आपण बोलू शकतो मोकळेपणाने, त्यांच्याशी चर्चा करणं, गप्पा मारणं, पिशवी काढलेल्या ज्या महिला आहेत त्यांच्याशी बोलणं, त्यांना आत्ता काय त्रास आहेत ते बघणं. आणि दरम्यान असं झालं की माझं पण गर्भपिशवीचं ऑपरेशन झालं, पण मी ऊसतोड कामगार नाही आहे, पण मी कार्यकर्ती आहे आणि मला माहिती आहे माझा पण प्रवास काय आहे तो सगळ्या. ह्या सगळ्या पातळीवर मला जो त्रास होतोय ह्या मला जास्त हे जाणवतो. त्या अनुषंगाने प्रश्न विचारत जाणं, डॉक्टरशी संवाद करणं, डॉक्टरांशी बोलणं, ह्या सगळ्या गोष्टी झाल्यावर असं लक्षात आलं की नाही, तुमचं एवढ्या कमी वयामध्ये पिशवी काढायची गरज फारशी पडतच नाही. त्याच्यावर ट्रीटमेंट आहे, उपाय आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांना समजावून सांगितल्या पाहिजे. बायकांना मरणाची भीती वाटते, मला कॅन्सर होईल, माझ्या मागे दोन छोटीशी मुलं आहेत आणि मग त्यांचं काय होईल माझ्या मागे आणि मी मेल्यानंतर. आणि ही मरणाची भीती बायकांना खूप साऱ्या त्रासात लागते. म्हणजे तो पिशवीचं अंगावरचं लाल जात आहे, पांढरं जात आहे, हा तर मुद्दा आहेच, तो मुद्दा नाही. बऱ्याचदा मायांग बाहेर आलेलं असतंय, मायांग बाहेर येणं म्हणजे पिशवी बाहेर येणं. तर ह्या सगळ्या पातळीवरती बायकांचे विषय. आणि मग अशा वेळेला ह्या सगळ्या गोष्टी. आणि मग मी खूप साऱ्या बायांना भेटले ज्या कमी वयामध्ये ज्यांनी गर्भपिशव्या काढलेल्या आहेत आणि ते डॉक्टरांची फटाफट नावं सांगतात, खूप साऱ्या गोष्टी बोलतात, पण फाईल कोणाकडेच नाहीत. धारूरमध्ये सोनी मोहा गावात होत्या काही बायकांकडे फाईल, पण झालं असं की तिथल्या पंचायत समितीच्या माध्यमातून कोणीतरी अशी अफवा उठवली की जी बाई गर्भपिशवी काढलेली आहे तिला 50,000 रुपये मिळणार आहेत आणि मग 50,000 रुपये मिळणार आहेत तर मग कागदपत्र घेऊन या. आणि बाया फायली घेऊन गेल्या की पंचायत समितीमध्ये. मग तर कोण होतं काय नाही, मी सिव्हिल सर्जनला पण बोलले, तुम्ही सांगितले का हे सगळं करायला, तुम्ही देणार आहात का पैसे? तर म्हणले नाही, असं काहीच कार्य आपलं ठरलेलं नाही. आणि असं कुठं असतं का म्हणे, म्हणजे पिशवी काढल्यावर पैसे देणार अशी कुठली गोष्टच नाहीये. तर मग म्हणलं हे कुणीतरी करतंय. आणि बायका गाड्या भरून जात आहेत धारूरला आणि सगळ्यांनी फायली तिथे दाखल केल्या. म्हणजे जे पुरावे होते की तुमच्याकडे काही, आणि सगळ्या म्हणजे फारशा नव्हत्या, त्याच परिसरात काही थोड्याफार प्रमाणात बायकांकडे फाईल होत्या. एक गोष्ट यावरून एक लक्षात मला म्हणजे प्रश्न पडलाय की बायकांना जबरदस्ती तर थेटपणे केलं जात नाहीये, पण त्यांना इतकं आहे की त्यांना कन्व्हिन्स केलं जातंय की तुम्हाला काढणं गरजेचं आहे. आता हे का होतंय? मुद्दा असा आहे की कुठलीच गोष्ट जबरदस्तीने नसते. डॉक्टरला तरी जबरदस्ती करायची गरज नाहीये. डॉक्टर काय आहे, त्या बाईला त्रास आहे, तिला मरणाची भीती आहे, एक तर कॅन्सरची भीती, नाही तर मी मरण काहीतरी होईल. तर ह्या सगळ्या पातळीवर ती बाई जेव्हा आशेने डॉक्टरकडे जाते की हा मला ह्या सगळ्या त्रासातून मुक्त करणार आहे, सोडवणार आहे. मग ह्या सगळ्याची प्रक्रिया काय होते की पहिल्यांदा सरकारी दवाखान्यात 1-2 वेळेस जायचं, गोळ्या खातात तोपर्यंत राहतं, पुन्हा ते राहत नाही, पुन्हा सुरूच होतं. काउन्सिलिंग अजिबात नाही, माहिती देणं पण प्रकार नाही. आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये एक तर भरपूर अज्ञान आहे आणि त्या अज्ञानापोटी हे सहन करणं. एक तर पहिल्यांदा लाज वाटते, सुरुवातीला सांगावंसच वाटत नाही की आपल्याला अंगावरचं चाललंय किंवा असा त्रास व्हायलाय किंवा मायांग बाहेर आलेलं कुणाला सांगणार बाई. तर अशा परिस्थितीमध्ये
ते लाजेनं खूप दिवस टाळलं जातं. मग ते जास्त होतं. मग जेव्हा बाई कामच करू शकत नाही अशी कंडिशन येते, तेव्हा मग ते सांगावं लागतं, कळतं, घरच्याला कळतं, नवऱ्याला माहीत असतं. पण मग ते सगळ्यांना कळायला लागतं की हिला काम होत नाही आणि हिला असा आजार आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये तिला दवाखान्यात जावं लागतं. आणि दवाखान्यात गेलं तर सुरुवातीला 1-2 वेळेस सरकारी दवाखाना, पण त्याच्यानंतर काय इथं राहत नाही असं वाटतं तिला. मग ती पुन्हा प्रायव्हेट हॉस्पिटलला जाते. ते प्रायव्हेट झालं की दुसरा, तिसरा असं सगळं होतं. आणि हे अशीच पद्धत होती. आणि तिसरा चौथा आला की बरोबर मग एखादी गावातली बाई किंवा कुणीतरी सांगतं, ह्या डॉक्टरकडे जा, ते ऑपरेशन करतात, पिशवी काढतात. मग ती बरोबर तिकडेच जाते. आणि मग तिकडे गेलं की ते सांगणार. म्हणजे मला घोडका राजुरीची एक ताई आहे. तिनं सांगितलं, ताई मला ज्या दिवशी मी त्या बाईने सांगितलं त्या डॉक्टरकडे जा, आणि मी गेले. तिथं गेल्यानंतर जवळपास माझ्यासोबत 7-8 जणी होत्या ज्यांचं ऑपरेशन करायचं होतं. आणि मी गेल्याबरोबर त्यांनी मला सांगितलं की तुमची पिशवी छलनी झाली आहे. छलनी म्हणजे तिला असे छिद्र छिद्र चाळणीसारखे पडलेत आणि अशी झाली आहे. आणि तुमचं मग तुम्ही घरी जाल, पुन्हा वेळ घालवाल, पुन्हा 10-15 दिवस जाईल, मग मी काय करू शकणार नाही, अशी भीती दाखवली. आणि तिला तिथंच म्हणजे मी घरी जाऊन नवऱ्याला तरी सांगते ह्या सगळ्या गोष्टी, पैसे लागतील. तर नाही म्हणे, फोन करून बोलून घ्या त्यांना. आणि फोन करून बोलून घेतलं, तिला दवाखान्यात ॲडमिट केलं. आणि त्यांनी मग मुकदमाकडून काही नातेवाईकांकडनं इकडून तिकडून पैसे काढले आणि तिचं ऑपरेशन झालं. वयाच्या 24व्या वर्षी तिचं ऑपरेशन झालंय. आज तिला जर आपण भेटायला गेलो तर ती भयंकर त्रासात आहे. ताई, माझ्या डोक्यात मुंग्या आहेत, हात दुखतोय, मानपाट दुखते, म्हणली कधी एकदा हे संपलं असं वाटतंय. म्हणजे बरं झालं असतं ऑपरेशन नसतं केलं आणि तेव्हाच मेले असते. तर हे वाक्य आहेत बायकांचे. आणि असं खूप म्हणजे खूप साऱ्या बायका आहेत आता. आणि पद्धत होती असं एका दिवशी खूप सारे ऑपरेशन करायचे. आणि एका डॉक्टरकडे कितीतरी, म्हणजे मी एक गाव असं बघितले, त्या तांड्यावर 50 एक घरं असतील आणि एका घरात 2-2 बायका, एक बाई 2 बाया, जवळपास 25 ते 30 बायकांची माझ्याकडे यादी आहे त्या बायकांची. एवढ्या जणींचे ऑपरेशन झालेले आहेत ताई. आणि त्यातल्या तर मेजॉरिटी बायकांची गरज नव्हती. त्यांना जेव्हा आम्ही विचारतो ना की तुम्हाला काय त्रास होत होता आणि कुठल्या कुठल्या ह्याच्यामध्ये, तर घरच्यांनाही काय वाटतं की लेकरं झाले, हे झाले. डॉक्टर पण सरळ विचारतात, तुम्हाला किती मुलं आहेत? एवढे मुलं आहेत. आणि मग काय करायचं? म्हणजे त्रास आहे आणि तुम्हाला यातना भरपूर आहेत, ब्लिडिंग आहे, आणि मग मुलं पण झालेले आहेत. मग आता मुलं तर होऊ द्यायचे नाहीत, संपले सगळं. तर मग करायला काय हरकत आहे? घरच्यांनाही वाटतं आणि डॉक्टरही असं विचारतात. आणि ह्या सगळ्याचा परिणाम ती बाई, जिला माहित नाही ह्या आजाराचं काहीच मागचं पुढचं, आणि पिशवी काढल्यावर काय होतं हे पण माहित नाही, अशी बाई ती ऑपरेशन करून घेते. आणि त्या बाया अक्षरशः, मी मीटिंगला गेले ताई, तर मला मी सांगते, असं बसल्या तर अशा लोळत होत्या 2घी जणी, तर त्यांना बसवत पण नव्हतं मीटिंगमध्ये, अशी कंडिशन आहे. आणि तशा बायकांकडनं आजही ऊसतोडीचं काम करून घेतलं जातं. होत नाही तर कसं करतात, म्हणजे जायचं दवाखान्यात कुठल्या तरी छोट्या क्लिनिकमध्ये, सलाईन लावायचं आणि जायचं कामाला. अशा पद्धतीनं काम होतात. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, म्हणजे माय अंग आले बाहेर. वर्षानुवर्ष 10-12 वर्ष बाई तसंच जगतीये. आणि तिची आई ब्लड कॅन्सरनी मेली. तिला अशी भीती वाटली की मला पण कॅन्सर होईल. बरोबर. आणि लगेच 2 महिन्यामध्ये आई वारल्यानंतर त्या ऊसतोड कामगार बाईने ऑपरेशन केलं. मी म्हणलं, एवढं दिवस सहन कसं केलं? दुसऱ्या लेकरापासून तिसऱ्या लेकरू आणि पुन्हा एवढं सगळं हुस तर कसं सहन केलं? म्हणे तसंच करत होते. काय सांगावं लोकाला, मायांग बाहेर आलेलं, पिशवी बाहेर आलेली, काय सांगावी? म्हणून मग तसंच केलं, लाजत करत तसंच काम करत होतो. आणि मग आता भीतीनं घाबरून दवाखान्यात गेली, सरकारी दवाखान्यात. हे आमचं सगळं चालू होतं. नीलमताई गोरे कमिटी आली, त्याच्यानंतर आम्ही, आणि म्हणजे महिला ऊसतोड कामगार संघटना आमची, मकाम, महिला किसान अधिकार मंच आणि नेटवर्क, असे सगळे साथी म्हणून आरोग्य वर काम करणारी संस्था आहे, अनुसंधान ट्रस्ट. तर हे सगळे मिळून आम्ही जेव्हा इकडं मंत्रालयात गेलो, मुंबईला आलो, पत्रकार परिषद घेतली, लोकप्रतिनिधींना तो मुद्दा सांगितला, ह्या सगळ्यांना एकत्र होतो म्हणून ते झालं. आणि आता नीलमताई गोरेंची कमिटी आली
आणि त्या कमिटीच्या समोर हे सगळे मुद्दे आले आणि असं ठरलं की आता इथून पुढं ऑपरेशन करताना सिव्हिल सर्जनची परमिशन झाली पाहिजे. बरोबर. त्याच्यामुळे आकडा कमी झाला. तिची जी स्पीड होती एकदमच बेफान सुटल्यासारखं बरोबर. धरायची बाई कापायची, ते कमी झालं. पण ते कमी झालं पण अजूनही गैरप्रकार होत नाहीत असं नाही, असं होतात. नाहीये. हा, प्रमाण कमी जरी झालं असलं तरी ते चालू आहे. आणि मग ह्या सगळ्या पातळीवर त्या बाईला सिव्हिल सर्जनकडे परमिशनला लावलं. सिव्हिल सर्जनची परमिशन घ्यायला हरकत नाही म्हणले, मायांग बाहेर आलेले, ऑपरेशन करावं लागेल. करायची परमिशन दिली. मग ती म्हणली खाजगी दवाखान्यातले मोठा खर्च येते, तुम्हीच करा ना. तर नाही म्हणे, तुम्ही प्रायव्हेट हॉस्पिटलमधून इथे आलात परमिशनसाठी, आम्हाला नाही करतायत. ही काय पद्धत आहे? म्हणजे 70,000 रुपये तिने मुकदमाकडून उचल घेतली आणि नंतर मग तिनं ते प्रायव्हेट दवाखान्यात ऑपरेशन केले. आणि ती बैलगाडीवाली आहे, पण शेवटी तिला काम करावंच लागतं ना. आणि बायांचं काम काय आहे? तर या सगळ्या परिस्थितीमध्ये बायकांच्या, त्यांच्या कुटुंबाच्या, समाजाच्या अज्ञानाचा फायदा मोठ्या प्रमाणात घेतला जातो. काउन्सिलिंग प्रॉपर केलं जात नाही. ॲक्च्युली ह्या आजाराबद्दल रिप्रोडक्टिव्ह हेल्थच्या संदर्भामध्ये सांगायचं काम ANMचं आहे गावात. कर्मचारी आहे स्वतंत्र, पण नाही करत. तर ह्या सगळ्याचं मॉनिटरिंग, कंट्रोल काही असतं का नाही, देखरेख वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी होतच नाहीत. आणि ह्या सगळ्या प्रकारातून मग प्रायव्हेट डॉक्टरांचं पण फावतं. म्हणजे बिझनेस करायला बसले ते करतात. इथिकल प्रॅक्टिस करणारे म्हणतात आम्ही काहीच नाही केलं पण आमच्या वाट्याला हे का म्हणून बदनामी. पण आता तिथे घवाबरोबर किडे बी रगडले जाणार ना. तर ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये ज्या लोकांची नावं सेक्स रेशोच्या त्या सगळ्या कांडामध्ये होती, तेच लोक ह्याच्यात पण दिसायला लागली. असं व्हायला लागलं. आणि काही आणखी इतर पण, इथपर्यंत की परवाची 6 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. एक ऊसतोड कामगार आहे, एकल महिला आहे आणि तिच्या अंगावरचं जात होतं आणि तिचं ब्लिडिंगच थांबत नव्हतं. ती वैतागली आणि तिला मुलीच्या लग्नासाठी उचल घेतली होती, लग्न केलं आणि खूप साऱ्या गोष्टी तिच्या अंगावर कर्ज झालं. मग अशा परिस्थितीत काम कसं करू मी, म्हणून गेली दवाखान्यात सरकारी. ते म्हणले आम्ही नाही करत, तुमचं वय 30 आहे, 30 वयामध्ये ते होत नाही. तर म्हणली काही करा, मी तुमच्या पाया पडते, माझं ऑपरेशन करा. आता त्यांना माहीत आहे वय 30 आहे, हिला कॅन्सरची टेस्ट केली, कॅन्सरचा रिपोर्ट निगेटिव्ह आलाय, म्हणजे हिला कॅन्सर नाहीये. तर प्रॉपर ट्रीटमेंट किंवा काउन्सिलिंग, बाई तू एवढं वर्ष नको करू, आराम कर किंवा चांगलं खा, व्यवस्थित औषधं गोळ्या घे, व्यवस्थित काय जे असेल ते तिला सांगितलं, व्यवस्थित केलं तर ते कमी होऊ शकतं ना. त्याला वेळ लागेल पण होईल ना. पण प्रॉपर ते डोक्यामधलंच काढता येत नाही. का नाहीत काढत? मग ती गेली प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये. ते म्हणले तुमचं तिकडून परमिशन शिवाय मी नाही करत. मग आता तिकडं काय करायचं? तर मग कुठल्या तरी कर्मचाऱ्यांनी सरकारी दवाखान्यातले सांगितलं आधार कार्डावर वय वाढवून घे. तिने 40 आधार कार्डवर वय केलं आणि त्या वयाच्या आधारे त्याच माणसाने, ज्यांनी वय तुमचं तिकडं परमिशन नाही मिळत म्हणून जे काढलं, तर त्या नाही म्हणला त्याच डॉक्टरनी पुन्हा तिचं ऑपरेशन केलं. आणि ऑपरेशन केल्यानंतर तिला महिन्याभरात पुन्हा ब्लिडिंग सुरू झालं, त्रास झाला. कारण तिला कुठे सांगितले की तू हे कर, नाही कर, असं कर, तसं कर, असं कर, ते कर. तर तिने घरात कामाला सुरुवात केली असेल. मी म्हणलं काय केलं होतंस तू, तुला ब्लिडिंग व्हायला लागलंय पुन्हा? तर ती म्हणली काय नाही ताई, मी काहीच नाही केलं. मी म्हणलं काहीतरी केलं असशील, तुला बसवणार नाही ना काम करणाऱ्या बाया. नाही म्हणे, ते चुंगडं होतं दारात, ते मध्ये नेलं. म्हणलं छान. आणि मग ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तिने पुन्हा दाखवलं. ते म्हणले तुमचं ऑपरेशन केलं, तुम्हाला काळजी घ्यायला सांगितली, तुम्ही केलं नाही, आता मला काहीच करता येणार नाही. ती पुण्याला आली, व्याजाने 20,000 रुपये काढले आणि पुन्हा पुण्याला येऊन तिनं ट्रीटमेंट घेतली. आणि मग आज पुन्हा ती, म्हणजे 3 महिने पण झाले नसतील ऑपरेशन करून ती गेली ऊसतोडीला, कर्नाटकात गेली. तर अशा कितीतरी घटना आणि केसेस सांगता येतील. म्हणजे भयानक, इतकं वास्तव इतकं भयानक आहे. आणि तुम्हाला सांगते की जेव्हा गर्भपिशवी काढली जाते तेव्हा हे पण सांगत नाहीत की तुम्हाला तुमच्या नवऱ्याबरोबर इंटरकोर्स करताना किंवा शरीर संबंध ठेवताना त्रास होईल.
कारण मायांग ओलं नसतं, कोरडं असतं. अशा वेळेला त्रास होतो. मग ती किरकिर करते, नको म्हणते, तिला जवळ आलेला माणूस चालत नाही. मग नवरा जवळ आला तर त्याला वाटतं हिला माझ्यात इंटरेस्ट नाही राहिला. मग पुन्हा डोमेस्टिक व्हायलन्स वाढतात. मग हे पण सांगितलं जात नाही. जी बाईचं गर्भाशय काढले ती मोनोपॉजमध्ये जाते. आणि ती जर 22व्या वर्षी, 24व्या वर्षी, 26व्या वर्षी जर गर्भाशय काढलेला असेल तर ती मोनोपॉजमध्ये त्या वयात जाते. म्हणजे अख्खं तारुण्य ती जगतच नाही. तिच्या आयुष्यातलं तरुण आणि बालपण ती बाई जगतच नाही. लग्न 12व्या वर्षी, 13व्या वर्षी, पहिलं मूल तिला 14-15व्या वर्षी, आणि 18-19 वर्षामध्ये 2-3 लेकरं होतात. 1.5-2 वर्षात लग्न होतात. कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन होतं, आणि कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन झालं 1-2 वर्षामध्ये की लगेच हे त्रास सुरू होतात. आणि हे सगळं त्रासात असताना ती काम करते. काय काम करते ऊसतोड कामगार बाई? पहाटे 3 वाजता उठून ह्या सगळ्या घरच्यांचं म्हणजे पाणी काढून देण्यापासून, स्वतः 3 वाजता ह्याच्यासाठी उठायचं की बाथरूमची सोय नाही, अंधार असतो, लाईटची सोय नाही, लांबून पाणी आणावं लागतं, रात्रीच आणून ठेवलेलं असतं. त्या पाण्यामध्ये पहाटे उठून 3 वाजता 4 वाजता आंघोळ करायची अंधारात, कशी तरी करायची, लोक बघतील. मग पुन्हा पाणी ठेवायचं, नवऱ्याचं आवरायचं, सगळं लेकराबारांचं आवरायचं, चहा पाणी नाश्ते बिष्टे करून नवऱ्याला कामाला लावायचं 6 वाजता, 6-7ला, आणि त्याच्यानंतर लेकराचं आपलं स्वतःचं आवरून 2-3 टायमाचा स्वयंपाक घेऊन मग ही पाठीमागून टोळी बरोबर लेकरं घेऊन ती कामाला जाते. आणि तो फड असतो 1.5-2-3 किलोमीटर लांब, आणि डोक्यावर एवढं मोठं टोपलं पाणी सोबत, एवढं घेऊन लेकरं घेऊन तिने तिकडं जायचं. जाताना शेतकरी रस्त्यामध्ये अडवतात, आमच्या रानातून जायचं नाही म्हणून शिव्या देतात, घाण बोलतात. आणि एवढंच नाही तर तिथं संडास बांधलेले नसतात, शौचालय नसतात. अशा वेळेला बाहेर रानात गेलं तर हाताने भरून काढायला लावतात. म्हणजे आमच्या शेतात तिथं नाही यायचं, आणि ती घाण केलेली उचल भरून काढायला लावतात. अशी परिस्थिती आहे. आणि रस्त्याने याच्यासाठी जाऊ देत नाही, मग तू वांगे घेशील, मिरच्या घेशील, कणस घेशील, मग त्या वेळेला नको ते बोलतात. एखादी बाई एकटी सापडली, लेकरवाळी बाई एकटीच सापडते ना, कारण बाकीच्या बाया भरभर पुढे जातात. ही एकटी सापडली की तिच्या बरोबर मग तिथं सेक्शुअल हॅरेसमेंट होण्याचे चान्सेस जास्त, वेगवेगळ्या प्रकारचे. आणि तिला कोणालाही बोलता येत नाही, कारण ती तिच्या गावापासून 300 ते 400 किलोमीटर लांब आलेली असते. 200-500 किलोमीटर, म्हणजे बीड आमचं कोल्हापूर 500-600 किलोमीटर लांब पडते. आणि मग कर्नाटकात बाया जातात, तामिळनाडू, कर्नाटक, पूर्ण महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा प्लस, म्हणजे आमच्या तिकडचे जास्त मराठवाड्यात नाही, कर्नाटक आणि पश्चिम महाराष्ट्र, सांगली, सातारा, कोल्हापूर, त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात. तामिळनाडूला ह्या 2 वर्षात तर इतकं प्रमाण तामिळनाडूचं वाढलंय. तामिळनाडूचे कारखाने जून-जुलैमध्ये सुरू होतात, आणि हे बाकीच्या ऑक्टोबरमध्ये. UP-मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या राज्यात ह्या बाया जातात. आणि ह्या सगळ्या जात असताना सुरक्षितता नाही, येत असताना सुरक्षितता नाही. 2-2, 3-3 दिवस प्रवास करायचा, एवढ्या मोठ्या भाकरी चटणी बांधून आणलेली असते, 3 दिवस आंघोळ नाही, पाळी आलेली असली तर कसा कपडा बदलायचा तिने, कशी सफाई करायची. लहान लेकरं असले तर ते ट्रॅक्टरमध्ये एवढूशा जागेत आखडून बसायचं, सगळं सामान आणि बाया बसवलेल्या असतात. तर हे लाईफच विचित्र आहे. म्हणजे मी स्वतः ट्रॅक्टरमध्ये प्रवास करून बघितलाय, काय कंडिशन असते ती. आणि ह्या सगळ्या परिस्थितीत बाईला काय करावं लागतं? प्रत्यक्ष बाईचं काम तर फडात जायचं, एक ऊस उचलायचा. जर मोठा ऊस असेल तर 12, 13, 14 ऊसांनी मोळी होते. एक ऊस उचलायचा, त्याची मोळी बांधायची 2-3 जागी, आणि ती मोळी, आणि जर छोटा ऊस असेल तर जवळपास 16 ते 20 ऊस एकत्र बांधावे लागतात, आणि ते मोळी करावी लागते. आणि ही 30 ते 40 किलोची मोळी हिनी दिवसातून 1 गाडी भरायची असेल, 2 ट्रॉलीचं ट्रॅक्टर भरायची असेल तर हिला 120 ते 125 मोळ्या बांधाव्या लागतात ह्या बाईला. आणि हे बाईचं काम आहे. एक ऊस गोळा करायच्या, मोळी बांधायची, आणि मोळी 2 माणसं डोक्यावर उचलून देतात. ही बाई त्या अनकुचीदार टोकं असलेले ऊसाचे ते कापलेले तसल्या रानातून डोक्यावर मोळी घेऊन ही बाई गाडी, ट्रॅक्टरची ट्रॉलीवर चढते, ट्रकवर चढते, शिडीवर, आणि उतरताना दोरीला धरून खाली उडी मारते.
आणि त्यात ती गरोदर बाई असो, पाळी आलेली बाई असो की ओली बाळंतीण असो. 9 महिने 9 दिवस बाया तिथं काम करतात. जेव्हा तिचं बाळणपणाचं पोट दुखायला लागतं तेव्हाच ती बाहेर पडते, दवाखान्यात जाते. नाही दवाखान्यात जायची वेळ आहे. माझ्यासोबत आमच्या संघटनेत काम करणाऱ्या इतक्या बायका आहेत, त्यांची 2-2 बाळंतपणं पालच झालेली आहेत. कोयत्यानी त्यांची नाळ कापलेली आहे. आणि 3ऱ्या दिवशी, 5व्या दिवशी, 12व्या दिवशी कामाला लागतात बायका, जेव्हा की हे सगळे स्नायू ढिल्ले असतात. आणि मग अशा वेळेला मग मायांग बाहेर येतच. वजन कचाकच 40-40 किलोचं उचलायचंय, अर्थात. लेकरू पण सांभाळायचे, हे सगळं काम करायचे. कारण तिथं कोण आहे तुम्हाला कामाला मदतीला? लेकरं सांभाळायचे, काम करायचं, घरचं धुणं भांडी पाणी आणण्यापासून, आणि हे मोळी बांधायचं काम, मोळी उचलायचं काम पण करायचं, गाडी भरायचं काम करायचं. दवाखान्यात जायचं, खाडं पडतंय म्हणून दवाखान्यात पण नाही जायचं. जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत करायचं. आणि जेव्हा असं काम बंदच होतंय वाटतंय त्या दिवशी मग अर्ध्या दिवसाची सुट्टी घ्यायची, नाही तर मग जास्त सिरियस असेल तर मोठ्या दवाखान्यात जायचं असेल. आणि हे सगळं सरकारी दवाखाने, त्या फळावर कुठला डॉक्टर येत नाही. कारखान्याला कंपल्सरी आहे की तुमच्या परिसरामध्ये दवाखाना असला पाहिजे कारखान्याचा. तिथे दवाखाने असतात, त्याला कुलप असतात, पण त्यांची काय व्हॅन इथं कुठं फळावर येत नाही. म्हणजे हे कारखानदार कोण आहेत? हे कारखानदार पॉलिटिशियन्स आहेत, जे सरकारच्या ह्याच्यामध्ये आहेत. आणि सरकारमध्ये असलेले हे कारखानदार लोक, ह्यांना वाटू नये की आपल्या कारखान्यामध्ये हे अशा पद्धतीचं काम करतात आणि अघोरी पद्धतीने आपण त्यांना वागवतो आणि इतक्या त्यांचं अमानवी काम करून घेतो. आणि त्याला पैसे किती देतो तर एका टनाचे 366, ते बी या 2 वर्षात. ह्याच्या आधी तर 230ने 36ने 250नीच कामं केलेली आहेत. ह्या 2 वर्षामध्ये, हे 3रं वर्ष आहे, ह्या 2 वर्षामध्ये 366 रुपये टनाला नवरा बायकोला देतात. अरे बापरे. आणि दिवसातून एक जोडपं 2 ते 2.5 टन तोडते. आणि 2 ते 2.5 टनने त्यांना मिनिमम वेज पण पडत नाही. आमचं म्हणणंच असं आहे की प्रत्येक कामगाराला समान आणि किमान वेतन पडलं पाहिजे. 8 घंट्याचे एका व्यक्तीला 600, 200 व्यक्तीला किती होतात 1200. ह्यांची कामाची वेळ, जे आम्ही हे सगळा अभ्यास केलाय, त्यांच्या वह्या लिहिल्या, त्यांना वह्या दिल्या होत्या कामाचे तासं मोजायला, आरोग्याचं मोजायला, सगळ्या गोष्टी, किती वेळा दवाखान्यात जाता, किती खर्च येतो, त्याच्यासाठी काय काय करता, ह्या सगळ्या गोष्टीचा आम्ही जेव्हा हिशोब केला तर लक्षात आलं प्रचंड पैसा ह्यांचा दवाखान्यामध्ये आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये जातोय. आणि काम किती तास करतात तर कमीत कमी 14 ते 16, 18 तास काम करतात. आणि मध्यरात्री पण गाडी आली तर उठून गाडी भरावी लागते. कोपीवरून फडावर यावं लागतं आणि फडावर गाडी भरून द्यावी लागते. कारण गाडी भरल्याशिवाय काम नाही ना दिसणार आणि पैसे नाही मिळणार. टनाप्रमाणे पैसे आहेत. आणि रोजगार कुणाला मिळणार? गड्याला. गड्याच्या हातात ॲडव्हान्स देण्याची जागा काय? बाजार, आठवडी बाजार. आठवडी बाजारात माणसं कशाला जातात? आठवडी बाजार करायचा, दारू प्यायची, मटण घ्यायचं आणि यायचं. 5,000 उचल दिली तर त्याच 5,000मध्ये 3,000ची त्या मुकदमासोबत बसून दारू प्यायची. आणि हिशोब कुणाच्या नावावर जाणार? कोयत्याच्या नावावर. आणि बाईला घरी किती आणून देणार? 1,500 रुपये उचल घेतली ना, आता ह्या कारखान्याला किंवा ह्या मुकदमाला जायचं आणि एवढं ठरले. बोलण्याची भाषा असते, 1 लाख 2 लाख रुपये घेतले. हे कधीपासून असतात? वर्षानुवर्ष बाकी राहिलेली मागची ती अंगावर येते ना, म्हणून ते 1-2 लाख होतात. एक रकमी 2 लाख आणि 1 लाख कोण द्यायला लागले? 1,500 उचल द्यायला सुरू होती ताई. आणि जसं जसं ह्याला गरज पडेल, लेकरू दवाखान्यात आजारी पडले, ह्याला बाईला बाजार करायचा आहे किंवा कुणाच लग्न आहे, लग्नाला जायचं आहे, आहेर घ्यायचा आहे, काही अशी छोटी मोठी कामं असतील त्याला उचल घ्यावी लागते आणि खर्च करावा लागतं. गावात कामं नाहीत. ह्या सगळ्या परिस्थितीमुळे एक तर गावात काम काढणं हा उपाय आहे. रोजगार हमीची योजना, आम्ही कलेक्टरला म्हणलो की रोजगार हमी, तर म्हणे महाराष्ट्रात सगळ्यात जास्त कामं रोजगार हमीची बीड जिल्ह्यात आहेत. मग लोक कामून जाते ऊसतोडीला, त्यांना द्या नाही इथं कामं. तुम्ही यंत्राने कामं करताल,
कशी कामं मिळतील? आणि बायांना सोयीची कामं काढली तर मिळतील ना, हम्म. करतील ना त्या, का नाहीत करणार? आम्ही बायांशी बोलतो तेव्हा म्हणणं आम्ही करू ना, आम्हाला काय नको आहेत का कामं इथं? तर ह्या मुद्दा आहे. आणि सगळ्यात जास्त कधी उचल मिळते की लग्नाच्या वेळेस. हम्म. आणि लग्नाचं वय काय, 12 वर्ष 13 वर्ष हे लग्नाचं वय आहे. 14 वर्ष म्हणजे 7वीच्या पुढे सगळे 12वी पर्यंत लग्न होतात आणि लेकरं पण होतात. हम्म. मग 7वीला 8वीला शाळा सुटते. लय झालं 8वीपर्यंत सरकारने सांगितले पास करायचं म्हणून पास होतात. 9वी 10वीला तर पास नाही होत आहेत. आणि हे सर्कल सुरूच राहणार. आणि हे सर्कल सुरूच. आणि नवीन जोडप्याला कोयतं मिळतं ना, पैसे ॲडव्हान्स मिळतो ना, हम्म. नवीन कमाईचं साधन घरात येतं. आणि तरुण किशोर वयातली मुलगी कोण सांभाळतं गावाकडं? कारण वेगवेगळ्या घटना, सगळ्यात जास्त सेक्शुअल हॅरेसमेंटचं, पॉक्सोच्या गुन्हे दाखल होण्यामध्ये कोणाच प्रमाणे ऊसतोड कामगारांच्या मुलींचं अत्याचारच त्यांच्यावर होणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या तर त्या एकाला एक इतकं जुडलेल्या आहेत. आरोग्याचे प्रश्न आहेत. आम्ही म्हणतो की बाळंतपणाची रजा सगळ्या जगाला मिळते, सगळ्या बायांना मिळते. मग ह्या असंघटित क्षेत्रातल्या ऊसतोड कामगार बायांना का नाही मिळत? मिळायला पाहिजे. आणि पगारी मिळाली पाहिजे, म्हणजे मजुरी देऊन त्यांना बाळंतपणाची सुट्टी मिळाली पाहिजे. गरोदरपणात असे अवघड कामं करायची गरज नाही ना, ते काम नका देऊ, सोपी कामं द्या. समजा तुम्हाला पॉलिसी मेकिंग करण्याचा एक चान्स दिला कधी या संदर्भातच, तर कुठल्या अशा पॉलिसीज असतील ज्या तुम्ही आणू इच्छिता? सगळ्यात महत्त्वाचं तर मुलींना मोफत शिक्षण, त्यांच्या राहण्या खाण्याची सगळी सुविधा, आणि लोकांपर्यंत सरकारने गेलं पाहिजे अशी यंत्रणा. आणि त्याच्यामध्ये त्यांचं संरक्षण, त्यांना टेक्निकल कौशल्य सहित त्याचं ट्रेनिंग, उच्च शिक्षण फ्री झालं पाहिजे आणि हॉस्टेल सहित झालं पाहिजे. राहण्याची सोय, त्यांना सुरक्षितता मिळाली पाहिजे. आरोग्य पूर्णतः मोफत, उपचार आणि तपासण्यासहित, म्हणजे तुमचं चेकअप, उपचार आणि बाकीच्या उपाययोजना, त्याच्यामध्ये कॉन्सिलर व्यवस्थित मानसिक आजाराचे ताण ह्याच्यामध्ये जे होतात त्याच्या संदर्भातलं, आणि सगळ्यात महत्त्वाचं कामाच्या किमान आणि समान वेतनाप्रमाणे त्यांना मिळालं पाहिजे. आणि त्यांच्यासाठी सरकारने जसं महामंडळ आले, त्या महामंडळाला, हे महामंडळ कंपनी ॲक्ट खाली रजिस्टर्ड आहे, ते सरकारचंच आहे, पण आजही त्या महामंडळाला एकही अधिकारी नाही. तर यांच्यासाठी स्वतंत्र महामंडळ आहे, तिथे पूर्ण स्टाफ ह्यांचा स्वतंत्र असेल, ह्यांचं बजेट असेल, आणि ह्यांच्या मुलांच्या सर्व सोयीसुविधा, शिक्षणाच्या, प्रगतीच्या, स्किलच्या त्यांना मिळणार. ह्या महिलांना स्वतंत्रपणे त्यांच्या बराबरीचा कामगार म्हणून त्यांना मजुरी मिळणार. आणि त्याचबरोबर त्यांच्या आरोग्याच्या सगळे मोफत उपचार राहणार. आणि स्थलांतराच्या ठिकाणी महिलांना नाही तर स्थलांतर करायची गरज पडू नये अशी कामं गावात येणार. मग ते मोठ्या प्रमाणात महिलांना व्यवसायामध्ये घेणार, मोठ्या प्रमाणात महिलांना रोजगार उपलब्ध करणार, शेतीपूरक व्यवसाय उभे करून देतात. आणि सर्वात महत्त्वाचं, शेतकरी म्हणून जसं केंद्र सरकारची पॉलिसी आहे की शेतकरी बायकांना आम्ही पकडतो, पण नुसतं पॉलिसी असून चालणार नाही. प्रॅक्टिकली स्त्रीला मध्यस्थी मानून ह्या सगळ्या पातळीवर स्त्रियांना, शेतकरी स्त्री, शेतकरी मजूर ज्या काय असतील त्या सगळ्यांना शेतकरी म्हणून गृहीत धरून त्यांना त्यांच्यासाठीच्या वेगवेगळ्या विकासाच्या योजना आखल्या जातील, ज्या थेट त्यांच्यापर्यंत जातील, ज्याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टींचे जे आता सगळं चाललंय, जे तिला झेपत नाही बाईला, तिची अवकातच नाही मार्केटिंगपर्यंत जायची, ती मोंड्यापर्यंत जायची, तर स्त्रियांना जिथं स्पेस मिळेल आणि स्त्रियांना सपोर्टिव्ह वातावरण ज्या ठिकाणी तयार करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे असं मला वाटतं. आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये जे जे बाईला जमतं ते डिग्रीला धरून नाही, तिच्या हातात जे स्किल आहे, तिला जे जमतं त्या पद्धतीचं स्किल डेव्हलप करून तिला मोठे उद्योग, व्यवसाय आणि शेतीपूरक व्यवसाय, जेणेकरून आपलं सस्टेनेबल डेव्हलपमेंटला सुद्धा ह्या भार होईल. आणि स्त्रियांच्या ह्या कामामध्ये सहजता येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, यांचं तासागणिक हे जे आता सरकार 12 तास करते तर ते आम्हाला मान्य नाही आहे.
8 तास आणि 8 तासाप्रमाणे त्यांचं मिनिमम वेज पण वाढलं पाहिजे महागाई निर्देशांकानुसार. ते वाढलेलं नाहीये. ते वाढून त्याच्याप्रमाणे झालं पाहिजे. आणि माथाडी कामगारांसारखा स्वतंत्र कायदा ऊसतोड कामगारांच्यासाठी. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं जिथं जिथं दिसेल मुलांना काम, जबरदस्तीचं काम, हे टेन्शन, आज बॉन्डेड लेबर ॲक्ट खाली हे सगळे लोक येतात, पण तिथं बोलतंय कोण? बोलल्या जात नाही. म्हणून मग आम्ही साधे एवढे प्रश्न मांडले, महिला ऊसतोड कामगार संघटनेनी, मकामनी एवढे प्रश्न मांडले, पण तिथं कोणीच ऐकायला तयार नाही. आम्ही 2 वर्ष आरोग्य सखी म्हणून ऊसतोड कामगारांचा प्रयोग केला. ऊसाच्या फडावर आम्ही तर जवळपास एका टोळीतले 2-2, 2.5 लाख रुपये वाचले. बायांना आम्ही हिशोब शिकवला. तर बायांनी जेव्हा विचारलं नवऱ्याला हेच हिशोब असा कसा झाला, तर एका बाईनी एका टोळीतला 1,60,000चा फरक काढला. त्यांना आम्ही हिशोब शिकवले, हिशोब कसे असतात टोळीतले म्हणून, स्वतःच्या केलेल्या कामाचं. म्हणजे त्यांच्या अज्ञानाचा इतका फायदा घेतला जातो. दारू पिला म्हणून त्याच्याकडून चुकीचे आकडे त्याला सांगितले जातात. आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मुकदमांची ओरड असते की आम्हाला परवडत नाही. मग करता कशाला? आणि कारखानदार याला जिम्मेदार, कारखान्यावर सुद्धा जिम्मेदारी हे कारखान्याचे कामगार असले पाहिजे. कारखान्यांनी मोबाईल व्हॅन तिथं नेली पाहिजे. आणि पोलिसाचं पेट्रोलिंग, जे त्यांना डोमेस्टिक व्हायलन्स खूप सहन करावा लागतो. म्हणजे मी अशा बाया बघितल्यात. आत्ताच परवा आम्ही एका बाईला आमच्या सगळ्या महिलांनी जाऊन मदत केली. तिचं ते पायाचं पाठीमागचं नळी असते का, ती कोयत्याने तोडली नवऱ्यानी. हो. आणि हे हात, आणि ते डोक्यावर जायचं तर तिने हातवरी केला म्हणून अशा 2-3 बाया वेड्यावाकडे हात झालेले मी तुम्हाला दाखवते. कोयत्यानी मारलेले आणि बेशुद्ध पडल्यावर मेली म्हणून सोडून दिलं. आज तो कोल्हापूरच्या जेलमध्ये. आणि ती बाई घरी आहे, तिला काम नाही करता येत. तिची आई आणि ती दोघी भीक मागून जगतात. आणि परवा दिवशी मी तिला विचारलं, कुठे आहेस तू? तर म्हणली कारखान्याला. मी म्हणलं तुला तर काम नाही करता येत, तू कारखान्याला कशी काय गेली? तर म्हणली ताई माझी मुलगी आहे ना, तिचं अर्ध कोयतं उचलले. म्हणलं का ग? तर म्हणाली माझ्या नवऱ्याने घेतलेली उचल ती कोण फेडील, मुकदम मागे लागला ना, म्हणून दुसऱ्या मुकदमाकडून ह्या पोरीच्या नावावर अर्ध कोयत्याची उचल घेतली म्हणली आणि त्याला दिली. तर 2 वर्ष झालं मी अजून उचली. तर ती पोरगी जाते. म्हणलं तू कशाला जाते? म्हणलं पोरगी एकटी कशी पाठवू, मी तिला सोबत जाते. बापरे, भयानक आहे. तुमच्या बोलण्यातून जाणवतंय 13-14 वर्षाच्या पोरी चुलत्या बरोबर एक कोयतं, आणि माय विधवा झाली म्हणून माय भावाबरोबर एक कोयतं. शाळा कुठे ह्या पोरींची? ह्यांचं आयुष्य काय पाचटात आहे, अख्खं आयुष्य पाचटात आहे या लेकरांचं. एवढे लेकरं दिवस माय त्यांना बघत नाही. ती असते एकीकडे, हे असतात एकीकडे, मोठी पोरगी लेकरं सांभाळती आणि मग ते सगळे लेकरं तिच्या नावाने. मग त्यांनी शी केली, सू केली, ते साफसफाई, ह्याचा काही संबंध नाही ह्या सगळ्या गोष्टीमध्ये. आम्ही हायकोर्टाची एक कमिटी आली होती, एका टोळीमध्ये गेलो गेवराई तालुक्यात. तर मी तिथं एका टोळीत 3-4 जातीचे माणसं होते. बायाला विचारलं काय करतात रे तुम्ही, आता ऊसतोडीला आलात, भाज्या काय असतात जेवायला, म्हणजे त्याच्याहून अंदाज कळतं ना त्यांचं न्यूट्रिशन फूड काय खातात का नाही. तर ते म्हणे करतो तर आम्ही, पण जनरली मग आदिवासी आमच्या तिकडे भिल्ल आहेत तर, आणि SC आणि OBC असे आणि अप्पर कास्ट असे 3-4 जातीचे त्या कळत. मी म्हणलं काय? तर नाही म्हणे आमचं कुणी खात नाही डबा, आमचं आम्हीच करून खातो. म्हणलं का? नाही त्यांचे ते तिकडं बसतात, आमचं आम्ही इकडं बसतो. मी म्हणलं का? काय आमच्या काय ह्याच्यात कधी शिळं कधी पाकं काय बी असते. म्हणलं कसं खाते? मी म्हणलं मग त्यांचं तुम्हाला नाही म्हणले. मग म्हणलं ते SCचे ते पण बसतात ना. तर नाही मग त्यांच्यासोबत बसतात, आमच्यासोबत नाही बसत. म्हणजे याला प्रत्येक गोष्टीकडून जर आपण बघितलं तर वेगवेगळे अँगल्स. ह्याच्यामध्ये जातीचं जर आपण प्रमाण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात SC ST आणि OBC मधले लमाण आणि भटके विमुक्त, म्हणजे कैकाडी जे प्रमाण आहे, कैकाडी वडारी हे समाज, मुसलमान थोडेफार, अप्पर कास्ट मधले मराठा थोडेफार, वंजारी आहेत मोठ्या प्रमाणात, पण ते की पॉइंटला आहेत. बैलगाडी, ट्रॅक्टर मालक, मुकदम,
थोडेफार ऊस तोडतात पण त्यांचे हे जे हे समाज आहे मोठ्या प्रमाणात आहे, पण तो वेगवेगळ्या अशा चांगल्या ह्याच्यावर आहे जिथे त्यांचं कमिशन मिळतं, ट्रॅव्हल मिळतं, वेगवेगळ्या गोष्टी होतात. आणि त्यांच्याच घरातले मग कोयते असतात, कोयते पण असतात ना, मग त्यांच्या नात्यातले घरातले कोयते घेऊन मग ते जातात. आयुष्याचं इतकं भीषण वास्तव तुम्ही सगळ्यांसमोर आणले ना, म्हणजे आमची जनरेशन अशी आहे की आमची जनरेशन एक क्रीम लेअर बघते, जे काही आपल्या समोर चाललंय चांगलं चांगलं चाललंय ते. मग जेव्हा माझे सहकारी आणि बीडचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांनी ही सगळी स्टोरी आणली, मग त्याच्यामध्ये तुमचा देखील इंटरव्ह्यू होता, तर मला विश्वासच नाही बसला की आजच्या विकसित भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये, एका जिल्ह्यामध्ये हे सगळं घडतंय. मला वाईट सगळ्यात मोठं हे वाटते ताई, की बीड जिल्ह्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये 12 ते 14 लाख ऊसतोड कामगार आहेत आणि 220 कारखाने आहेत. त्यातले 110 प्रायव्हेट आहेत, 110 सहकारी तत्वावरचे आहेत. तर एवढे कारखान्याला किती गाड्या आणि किती कामगार लागतात. आमचे बीडचे ऊसतोड कामगार त्यातले निम्मे 50% बीडमध्ये आहेत आणि ते सगळे मोठ्या प्रमाणात मेजॉरिटी कर्नाटक, तामिळनाडूला जातात आणि पश्चिम महाराष्ट्रात. मग हे कामगार एवढे मोठे असताना आमच्या जिल्ह्यातल्या लोकांना पण नाहीत ना दिसत. त्यांना वाटतं काय झालं, त्यांना लाख लाख उचल घेतात. पण मलाही असंच वाटलं होतं, पण मी जेव्हा खोलात गेले की उचल घेण्याची पद्धती काय आहे त्यांची, तर तेव्हा लक्षात आलं की अरे हे वर्षानुवर्षाच्या अंगावरची बाकी आहे आणि पुन्हा नव्याने येणारे संकट आहेत आणि मग हा जगणार कसा. ह्याला जर बाजार करायला, आठवडे बाजार करायला उचलीशिवाय पर्याय नाही. एक विशियस सर्कल म्हणतात आणि ना, तसं गावामध्ये झालंय. जर कामाला करायची वेळ आली तर इमर्जन्सीची वेळ कधी असते, खुरपणीच्या वेळेला आणि कापसाच्या वेळेला. पण कापसाच्या वेळेला हे सगळे ऊसतोड कामगार फील्डवर असतात ऊसाच्या ह्याच्यात, तेव्हा तिथं कामगारच नसतात. बरोबर. आणि मग शेतकरी म्हणतात आम्हाला हे येत नाही, आणि मुळात हे कारखानदार मजा बघत बसतात शेतकऱ्यांची आणि कामगारांची लावून. ह्याच्यात नुकसान शेतकऱ्यांचं पण आहे. आणि मग ह्या सगळ्या पातळीवर अमानवी वागणूक जेव्हा मिळते, आमच्यासारखे ओरडतात, बोंबलतात, तेव्हा ते म्हणतात की हे खोटं बोलतात. मग खोटं बोलतात तर दाखवा कसं खोटं आहे ते, सांगा ना. मी दाखवते. मला तर बाई बी माहिती आहे, मी जी कहाणी सांगितली ती बाई मला माहिती आहे नावासकट, आणि कुठल्या डॉक्टरकडे हिचं ऑपरेशन झाले ते बी मला माहिती आहे, सगळंच माहिती आहे. मला डॉक्टर म्हणतात की जिल्हा बदनाम होतो. म्हणलं बाईच्या मरणापेक्षा बदनाम झाला तरी मला काही फरक पडत नाही. बाई मेलेली मला नाही चालत, आणि अशी तडफडून मेलेली तर अजिबात जगलेली मला चालत नाही. मला सहन होत नाही म्हणून मी बोंबलते. आणि त्या बाया सांगतात, मी नाही सांगत, माझी कहाणी नाही आहे ती, त्या बायांची कहाणी आहे आणि त्या सांगतात. आणि मग अशा पातळीवर हा मुद्दा जागतिक पातळीवर गेला तर मग पुन्हा महाराष्ट्रामध्ये असं होत नाही. उगाच बाहेरचे लोक असं करतात, म्हणजे त्यांनी तुमची न्यूज केली तर त्याचं वाईट वाटायला आणि तुम्ही वागता त्याचं काय. म्हणजे आम्ही असं पाहिलंय की कारखान्याचे मोठे मोठे रूम असतात जिथे ते मागे ते आपली मुंडे प्रकरणामध्ये नाही का ते फलटणचं प्रकरण गाजलं, सगळे कारखाने तसलेच आहेत. उचलणार, येणार, हाणणार, बदाबदा गुन्हे दाखल करणार. दरवर्षी आम्हाला बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये ऊसतोड कामगार सोडवण्याचं पण काम करावं लागतं. इकडून व्याजाने पैसे घेऊन जाऊन तिथं भरती करतात, तेव्हा ते तिथून सोडतात. कित्येक FIR दाखल झालेले आहेत, गायब झालेले आहेत माणसं, अजून घरी नाही आलेले. मग ट्रॅक्टर गायब करणार, गाड्या गायब करणार. या सगळ्यांवर सरकारने आतापर्यंत किती उपाययोजना केल्यात? जसं तुम्ही मगाशी सांगितलं की आकडा आता जरा कमी झाला. उपाययोजना म्हणजे नीलम गोरेंची कमिटी. नीलम ताई थोडंसं NGO ते असं सगळं आहे, थोडे सेन्सिटिव्ह आहेत म्हणून त्यांनी ह्याच्याकडे लक्ष द्यायचा प्रयत्न केला. पण ह्या प्रशासन अधिकाऱ्यांनी ऐकलं तर पाहिजे. त्या विचारतात, बोलतात. त्यांनी 137 पानाचं गाईडलाईन्स दिलेले आहेत डॉक्टरांना, महाराष्ट्रात सगळीकडे दिल्यात.
पण बीड पुढे आलं म्हणून बीडचे लोक थोडंफार आम्हाला सतत सरकारबरोबर बैठका घ्याव्या लागतात, सांगावं लागतं प्रशासनावर. कलेक्टरसोबत मीटिंग घ्या, CO सोबत मीटिंग घ्या. कित्येक दिवसापासून आम्ही म्हणतोय 2021चा GR पण आहे. ऊसतोड कामगारांचा सर्वे व्हायला पाहिजे आणि त्याला ओळखपत्र द्यायला पाहिजे. आमचं म्हणणं बाईला स्वतंत्र ओळखपत्र द्या, ती स्वतंत्र काम करते आणि ती कामगार आहे आणि तिला पण द्या. 22-23च्या काळामध्ये थोडेफार दिले, 1 वर्ष दिले थोडेफार. मला वाटतं 1 लाखाच्या आसपास दिले असतील जिल्ह्यामध्ये. त्याच्यानंतर सुरुवातही केली नाही आणि दिलेही नाही. जेव्हा जेव्हा आम्ही मंत्रिमंडळात विचारू किंवा महामंडळाला विचारू, सरकारला विचारू, महामंडळ म्हणतं आम्ही एका एजन्सीला दिलाय सर्वे करायला. आत्तापर्यंत सर्वे सुरू व्हायला पाहिजे होता, अजून कुठेच दिसत नाही सर्वे चालू असताना. आणि तुम्ही सर्वे करायला दिलाय हे कधी सांगताय? जेव्हा लोक ऑक्टोबरमध्ये ऊसतोडीला गेले तेव्हा तुम्ही सांगताय. आणि ऊसतोडीला गेल्यानंतर तुम्ही तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्रातल्या सगळ्या फडावर फिरणार आहेत सर्वे करत? नाही फिरणार. तुम्हाला गावातच राहून सर्वे, कारण गावातली यंत्रणा त्या GR मध्ये ग्रामसेवकांनी करायचं हे काम आहे, त्याची जिम्मेदारी आहे. तर ग्रामसेवकांनी हात वर उचलले, आम्ही नाही करणार म्हणले. हे तरीही त्या काळामध्ये CO आणि कलेक्टर होत्या, दीपा मुधोळकर आणि अजित पवार म्हणून CO होते. त्या दोघांनी थोडंसं ते प्रेशर आणून आणि सगळं प्लॅन करून ते वारंवार सांगून ते केलं. तरी आम्हाला त्या गाईडलाईन्समध्ये लिहिलंय की जायच्या आधी एकदा हेल्थ कॅम्प घ्यायचा, आल्यानंतर हेल्थ कॅम्प घ्यायचा आणि मध्यंतरी एकदा तिथे हेल्थ कॅम्प घ्यायचा. तिथे हेल्थ कॅम्पच होत नाहीत आणि इथं आल्यावर आम्हाला करून घ्यावं लागतं, मागं लागावं लागतं. आमची संघटना हिंगोली आणि बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात काम करते. जवळपास 8-9 तालुके आहेत, त्या तालुक्यामध्ये काम करते. आमच्या आरोग्य सखी असं काम करतात म्हणल्यावर यावर्षी बीड जिल्ह्यामध्ये मिशन साथी नावाचं त्यांनी सुरू केलं. लय मोठं उद्घाटन झालं. आम्ही पण म्हणलं चांगलं व्हायला लागलंय म्हणून आम्ही आमच्या आरोग्य सखी पण त्यांना म्हटलं तुम्ही ह्या जातात ऑलरेडी ऊसतोडीला, तुम्ही ह्याच्यावर करू शकता. म्हणजे तो आम्ही सरकारकडे तो तुम्ही करा म्हणून आम्ही तुम्हाला सपोर्ट करू, जी काय गरज असेल ते केलं. सगळं चांगलं झालं. आरोग्य सखीचे किट दिले, हे झालं. आणि पुन्हा जेव्हा ट्रेनिंग घ्यायचं आहे आणि त्यांना औषधं द्यायचे त्यावेळेस बजेट नाही म्हणाले. आणि मग पळत ते काम केलं, आम्ही करायला लावलं, केलं त्यांनी ते पळत. त्याला मग किती 10 दिवसाचे 8 दिवसाचे औषधं दिली. नंतर पुढं काय? तर आमची अशी मागणी आहे की त्या महिला ज्या आरोग्य साथी आहेत, ज्या सरकारने निवडलेल्या आहेत, त्या महिला तिथे काम करायल्यात ना, मग कर्नाटकात आहेत, महाराष्ट्रात आहेत, त्यांचा फॉलोअप कोण घेणार? तिथे त्यांना तिथले कर्नाटकातल्या डॉक्टर आणि दवाखान्यात भाषा येत नाही, कन्नड, मराठी भाषा येते यांना, काय बोलणार त्यांना? मग ते पण रिस्पॉन्स देत नाहीत. पण अधिकारी म्हणून रिस्पॉन्स यांनी तिकडे कॉल केले पाहिजे, संपर्क केले पाहिजे, जिल्ह्यांनी सांगितलं पाहिजे की बीड जिल्ह्यातल्या कलेक्टरनी बेळगावला किती गेलेत, विजापूरला किती गेलेत, वेगवेगळ्या एरियात किती गेलेत, जिल्ह्यातल्या कलेक्टरला सांगणं गरजेचं आहे. कोल्हापूरला असो, सांगली, साताऱ्याला किती गेलेत, त्या सगळ्या कलेक्टरशी बोलणं गरजेचं आहे की नाही? बरोबर. ते कम्युनिकेशन करणं, महामंडळाने ते करणं. महामंडळ म्हणतं हे आरोग्याचं काम आमचं नाही, ढकलाढकली चालू आहे थोडी. महिला बालकल्याणचं महिलांच्या विषय मांडले की महिला बालकल्याणकडे, ते आमच्याकडे नाही. मग तुमच्याकडे आहे काय? तुमचा कामगार अधिकारी सुद्धा तिथं बघायला येत नाही. तर हे सगळे मुद्दे आहेत. आणि कारखानदारांना आम्ही साखर संघाचे जे हे आहेत, साखर संघाचे उपाध्यक्ष, त्यांना भेटायला गेलो. ते म्हणले हे आमचं काम नाही, सरकारचं आहे. अरे तुमचं कसं नाही? तुम्ही साखर उत्पादन करता आणि त्या उत्पादनातला सगळ्यात मोठा वाटा हे कामगार आहेत आणि त्यांच्यामुळे तुम्ही साखर उत्पादन करता, त्यांच्या जीवावर करता, आणि हे आमचं काम नाही, सरकारचं आहे असं सरळ सांगता. तर ह्या सगळे मुद्दे आहेत आणि या सगळ्यांना धरून खूप मोठं काम आहे. आणि ते महिलांचं जे होतंय शोषण, आर्थिक होतंय, शारीरिक होतंय, मानसिक होतंय, कामगार म्हणून होतंय, आंतरराज्य जो स्थलांतराचा कायदा आहे तो लागू व्हायला पाहिजे, तो कुठेच दिसत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी
चा भाग आहेत, मुद्दे आहेत. आणि म्हणून आम्हाला शेवटी त्यांच्याबरोबर बसायला, मीटिंग घ्यायला महिलांची युनियन स्थापन करावी लागली. आणि ती युनियन शेतकरी, ऊसतोड व इतर असंघटित महिला कामगार मंचच्या नावाने आम्ही ऊसतोड कामगारांची महिला युनियन स्थापन केली. कारण त्याच्याशिवाय बसताच येत नाही त्यांच्याबरोबर. आणि त्याच्यात आता तिथे मीटिंगमध्ये महिला युनियनला प्रतिनिधित्व मिळावं, सरकारने ते बोलावं, साखर आयुक्तांनी बोलवावं, म्हणून आम्ही प्रयत्न करत आहोत. तर आता या युनियनच्या माध्यमातून तुम्ही काम या युनियनच्या माध्यमातूनच आम्ही आता गेल्या 1 वर्षापासून काम करतोय. आणि युनियन नव्हती तोपर्यंत महिला ऊसतोड कामगार संघटना, पण आता युनियन आहे प्रॉपर, त्याची मेंबरशिप आहे, सगळ्या महिला मेंबर आहेत. तर अशा पातळीवर मग सरकारने महिलांच्या प्रश्नावर त्यांच्याबरोबर चर्चा करावी अशी अपेक्षा आहे. अतिशय भीषण वास्तव तुम्ही मांडलेलं आहे. म्हणजे एकदम डोळे उघडणारा आणि खूप विचार करायला लावणारा अशा सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे साखर यानंतर मला कधी गोड वाटेल असं कधीच नाही होणार. आता साखर किती कडू आहे आणि त्यामागे किती लोकांचं रक्त चाललेलं आहे, म्हणजे किती लोकांनी आपलं आयुष्य दिलेलं आहे, हे सगळं भीषण वास्तव अतिशय भयानक आहे. खरं तर या पॉडकास्टचा आणि हा जो काही विषय होता, याचा मूळ उद्देश हा होता की महिला ऊसतोड कामगारांचं एकंदरीतच जे काही हालाकीचं आयुष्य आहे, हा प्रश्न जिवंत ठेवणं. मुळात प्रश्न जिवंत राहिला तरच त्याच्यावर काहीतरी तोडगा निघू शकेल. आणि त्यामुळेच या पॉडकास्टसाठी आज आपण मनीषा ताईंना बोलवलेलं आणि त्यांच्याशी आपण संवाद साधला. ताई, खरं तर मी प्रेक्षकांना सांगू इच्छिते की ताई बीडवरून फक्त या पॉडकास्टसाठी मुंबईला आल्या आणि ही सगळी जी काही व्यथा आहे महिला ऊसतोड कामगारांची ती त्यांनी सांगितली. ताई, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. ॲक्च्युली आमच्या ह्या समस्या आहेत आणि सरकारवर मीडियाच दबाव टाकू शकतो. तो एक भाग आहे, लोकशाहीचा एक खांब आहे, चौथा खांब असं आपण म्हणतो. तर अपेक्षा अशी आहे की त्याच्यामुळे खूप मोठी गोष्ट होऊ शकते आणि आमच्या महिलांच्या कामामध्ये सोपेपणा येईल, सोय होईल आणि त्यांचा आयुष्याचा चांगला बदल त्या निमित्ताने व्हावा, म्हणून आम्ही हे सगळ्या गोष्टी मांडण्यासाठी आणि वास्तव आहे हे मांडण्यासाठी इथे आले. तुम्ही मला इथे बोलवलंत आणि खरं तर मीडियानेच खूप मोठा सपोर्ट ह्या प्रश्नाला केला आहे आणि करतही आहे. थँक्यू. खूप खूप धन्यवाद ताई, आपण आलात आणि सगळी सविस्तर माहिती आणि जे काही रिॲलिटी आहे, ग्राउंडवर काय चाललं आहे, खरं तर सोशल मीडियावर काय चाललं आहे एक वेगळी गोष्ट आहे, पण महाराष्ट्राच्या असे काही जिल्हे आहेत ज्या ग्राउंडवर वेगळीच काहीतरी रिॲलिटी आहे. आणि हे सगळं वास्तव ऐकल्यानंतर बरेच दिवस आता मी त्याच गोष्टींचा विचार करत राहील आणि कसं काय करता येईल, याच्यावर काय करता येईल, असे सगळे प्रश्न आत्ताच सुरू झालेले आहेत माझ्या मनात. त्यामुळे ताईंचे पुन्हा एकदा धन्यवाद. तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल, या सगळ्या घडामोडींबद्दल काय वाटतं, तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि अशाच अधिक माहितीपूर्ण पॉडकास्टसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.